नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट. शस्त्रक्रिया झाली आहे, त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो. त्यात काही गैर नाही, असं धस यांचं स्पष्टीकरण. शिंदे समितीला मुदतवाढ दिली, पण रेकॉर्ड शोधा, अभ्यासक द्या, रेकॉर्ड शोधायला लावा यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचं 15 पासून साखळी उपोषण. आता पाहूयात सविस्तर बातम्या. धनंजय मुंडे यांची भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय चर्चा सुरू झाली. याबाबत सुरेश धस यांनी भेट झाल्याचं मान्य करत स्पष्टीकरण दिलं आहे. ऍडमिट केलं. दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही, दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे. त्यांच्या निवासस्थानी भेटलं. तब्येतीची विचारपूस करायला, तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार. फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय? 4 तास भेट झाली. बावनकुळे आणि तुमची पण भेट झाली. माझ्या आणि बावनकुळे साहेबांची आता भेट होईल. नाही, तुम्ही बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल. बावनकुळे साहेब असं म्हणाले, बावनकुळे साहेब असं म्हणाले की माझी धनंजय मुंडे आणि धस यांची 4.5 तास चर्चा झाली. त्यांनाच बोला, मला विचारू नका. मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे. आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही. संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही. कृपया जोडू नये. कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही. रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं. का दवाखान्यात नेलं? भरणे मामाने यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली. म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो. या भेटीनंतर पुढे काय चर्चा झाली? काहीही चर्चा झाली नाही. फक्त तब्येतीची विचारपूस केली. माझा मी निघून आलो. करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यामध्ये धनंजय मुंडे यांनी माहिती लपवली असल्याचा आरोप करुणा मुंडे यांच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना केलाय. धनंजय मुंडे आपले महाराष्ट्राचे सध्याचे मंत्री आहेत आणि परळी विधानसभा मतदारसंघ 233 या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी जे शपथपत्र दिले त्यामध्ये त्यांनी स्वतः राजश्री मुंडे आणि त्यांची 3 मुली आणि करुणा मुंडेच्या 2 मुलं, एक मुलगा आणि मुलगी याचाच उल्लेख केला होता. करुणा मुंडेचा कुठं उल्लेख केला नव्हता. तसेच करुणा मुंडेच्या नावावर जी काही प्रॉपर्टी आहे तिचा कुठं उल्लेख केला नव्हता. आणि कलम 33A लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार की खरी जी माहिती शपथपत्रावर देणं आहे ते बंधनकारक आहे प्रत्येक उमेदवाराला. पण धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेच्या नावावर जी असलेली प्रॉपर्टी त्याचा उल्लेख केला नाही. तसेच त्यांनी बरीच माहिती दडवलेली आहे. त्यांचे काही जे केसेस सुरू आहेत मुंबईमध्ये आणि दुसऱ्या कोर्टामध्ये त्याचा कुठे उल्लेख केलेला नाही. आणि हे अतिशय गंभीर बाब आहे की कोर्टाचं रेकॉर्ड आहे त्यांनी उल्लेख करणं आवश्यक आहे. आता आम्ही त्या प्रकरणामध्ये त्यांनी जे काही गोष्टी उल्लेख केला नाही त्याच्या प्रॉपर्टीची लिस्ट दिलेली आहे करुणा मुंडेच्या नावावरची. आणि जे केसेस जे पेंडिंग आहेत त्याची सध्या लिस्ट दिलेली आहे की हे माहिती त्यांनी दडवलेली आहे. त्यांना आता कोर्टात हजर आता 24 कोर्टाने 5 तारखेला आम्ही पहिली ऑनलाईन बिडवून दाखल केली होती. 7 याच्यामध्ये जानेवारीमध्ये दाखल केली होती आणि 5 फेब्रुवारीला आम्ही सगळे ओरिजिनल दाखल केले कागदपत्र. त्याची कोर्टने शहानिशा केली आणि 7/2ला इश्यू प्रोसेस म्हणजे दिवाणी सिव्हिलमध्ये
नोटीस असते आणि याच्यामध्ये इश्यू प्रोसेसमध्ये जो आरोपी आहे, प्रतिवादी म्हणजे आरोपी म्हणायचं त्याला कोर्टात स्वतः हजर राहून जामीन करून घ्यावा लागतो. कारण शिक्षा 6 महिने जरी असली पण कोर्टाचं प्रोसिजर आहे की त्यांना स्वतः हजर राहावं लागतं, कोर्टाकडून जामीन घ्यावा लागतो. म्हणजे त्यांना आता कोर्टासमोर हजर राहावं अनिवार्य आहे. काय सजा होऊ शकते त्याच्यामध्ये? त्यांच्या कारण हे काय कागदपत्र पुरावे, दुसऱ्या पुराव्याची गरज नाही, साक्षी पुराव्याची गरज नाही. 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते. आम्ही फक्त आता इलेक्शनमध्ये जे शपथपत्र दाखल केले ते ओरिजिनल मागून घेऊ शकतो, तेवढाच पुरावा त्यांना. त्या दुसऱ्या पुराव्याची गरज नाही, कारण काय कागदपत्री पुरावा आहे. त्याच्यामुळं आम्ही 6 महिन्याच्या आत निकाल लावणार आहे या प्रकरणाचा. आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन 15 तारखेपासून राज्यव्यापी साखळी उपोषणाची घोषणा केली आहे. शिंदे समितीला मुदतवाढ आणि 3ही गॅझेट घेण्याची त्यांनी मागणी केली आहे. आज आपण यासाठी प्रेस घेतोय की उद्या 15 तारखेला आपण साखळी उपोषण करण्याचं जाहीर केलेलं आहे. त्याचं कारण असं होतं की ज्या दिवशी उपोषण सोडलं सरकारच्या वतीनं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे आमदार धस आणि हे धसांना अशा हे आले होते. काही आमदार पण त्यांच्यासोबत होते, खासदार पण त्यांच्या सोबतीनं होते. आपण यासाठी ते जाहीर केलं होतं की तात्काळ मागण्याला अंमलबजावणी देऊ असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून आपण ते उपोषण सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावरती थांबवलेलं होतं. परंतु 8, 10, 15 दिवस उलटून गेले तरी ही अंमलबजावणी होत नव्हती कुठल्या मागणीची. 8 मागण्यांपैकी 4 मागण्याला तातडीनं आणि तात्काळ अंमलबजावणी देऊ असं सांगितल्यामुळं आम्ही उपोषण सोडलं होतं. परंतु ते काय हालचालच करत नव्हते. कारण मग आम्ही त्यांना सांगतानाच सांगितलं की तुम्ही जर हालचाल करणार नसाल, तुम्ही जर आता 12-13 दिवस उलटून गेलेत, गॅजेटियर हैदराबादचं, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, सरसकट राज्यातल्या केसेस, मराठा आंदोलकावर झालेल्या, शिंदे समिती, बलिदान गेलेले कुटुंब, अशा ज्या मागण्या आपण त्यांना त्या दिलेल्या होत्या. तुम्ही हे करणार नसाल तर आम्हाला 15 तारखेला फेब्रुवारीला साखळी उपोषण राज्यव्यापी करावं लागणार हे आम्ही जाहीर केलं होतं. परंतु काल 4 मागण्या ज्या मंजूर करणार होती त्यापैकी 2 मागण्याचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनं केलाय की आपले माननीय शिंदे साहेबांची समितीला मुदतवाढ दिली आणि दुसरं की हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे त्यांनी हेही लागू करू म्हणून असं त्याच्यात उल्लेख केलाय, अभ्यास करतायत म्हणून केलाय. म्हणून आता 2 राहिले 4 पैकी, म्हणजे तातडीच्या 4 आहेत आणि राहिलेले हे 3 महिन्याचा वेळ घेतलेला, म्हणजे कन्फ्युजन नको. आज मीडियाच्या बांधवाच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो, कन्फ्युजन नको. ह्या 4 मागण्या तातडीनं करतो असं सांगितलेलं आहे आणि सगळे स्वारीची अंमलबजावणी आणि त्याच्याबरोबर राहिलेल्या आणखी मागण्या याच्यासाठी आम्हाला 2-3 महिन्याचा वेळ लागणार आहे. कारण त्याच्यात हरकती आलेल्या आहेत आणि हरकती आल्यामुळे त्याची आम्हाला छाननी करायची आणि ती छाननी करायला 2-3 महिने वेळ लागेल. तर 2 ते 3 महिन्याचा वेळ सगळे स्वारीची अंमलबजावणी आणि राहिलेल्या 3 मागण्यासाठी वेळ द्या असं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं आणि त्या व्यासपीठावरती मीडियाच्या बांधवांनी राज्याने हे ऐकलेलं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खुलताबाद तालुक्यातील 12वं ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन अभिषेक केलाय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर 2 दिवसांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर महिला अधिकाऱ्यांची कार्यशाळा आढावा बैठकीच्या संदर्भात आल्या होत्या. या निमित्तानं चाकणकर या गुरुवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील 12वं ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आल्या. यावेळी त्यांच्यासोबत महिला जिल्हाध्यक्ष स्वातीताई कोल्हे, जिल्हा सरचिटणीस अनिताताई बोरचे व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. चाकणकर यांनी गुरुवारी सायंकाळी वेरूळचा दौरा करत 12वं ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन अभिषेक केला. या प्रसंगी मंदिर देवस्थान समितीच्या वतीनं गणेश बाबरेकर यांनी शालू श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कोल्हे, जिल्हा सरचिटणीस अनिता बोरसे यांनी स्वागत केलं. यावेळी त्यांच्या समवेत महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. मी 2 दिवस छत्रपती संभाजीनगर
च्या दौऱ्यावरती आहे। यामध्ये आज कलेक्टर दीप्ती स्वामी यांच्यासमवेत प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांची कार्यशाळा आणि या कार्यशाळेच्या निमित्तानं नवीन कायद्यांची माहिती, योजनांची माहिती, टोल फ्री नंबर, IC कमिटी, त्याचबरोबर आरोग्याच्या संदर्भातल्या उपाययोजना या सगळ्यांसाठीची आजची कार्यशाळा किंवा माझ्या संघटनेची आढावा बैठक घेतली। आज माझ्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व प्रदेश पदाधिकारी या ठिकाणी माझ्या समवेत आहेत। आज 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेला श्रीक्षेत्र भुवनेश्वर इथे माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत दर्शन घेतलं आणि इथे येणाऱ्या सगळ्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत हीच प्रार्थना केली। खाम नदी पुनर्विकास व सुशोभीकरण या मोहिमेअंतर्गत आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी वळदगाव, वाळूज, नारायणपूर व ब्रह्मगव्हाण या खाम नदी लगतच्या गावांना भेटी देऊन ग्रामपंचायतीनं केलेल्या कामांची पाहणी केली आहे। खाम नदी लगत तालुका छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील MIDC क्षेत्रातील वळदगाव ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी भेट देऊन ग्रामपंचायतीनं खाम नदी लगत केलेल्या साफसफाई व कामाची पाहणी करून घंटागाडीचं लोकार्पण केलं। तसंच गावातील महिलांना ओला कचरा व सुका कचरा विलगीकरणासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते डस्टबिनचं वाटप करण्यात आलं। गावातील कचरा संकलन करणाऱ्या अनिता खोतकर, जालिंदर खोतकर यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। गावातील घंटागाडी मार्फत गावातील कचरा संकलनाची पद्धत व घनकचरा विलगीकरण शेडच्या कामाची पाहणी केली। यावेळी छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी साळुंखे, ग्रामपंचायतीचे सरपंच अमर डांगर, गणेश नवले, संजय झळके, मनीष शिंदे, बाळू खोतकर, ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद रिंढे तसंच गावातील ग्रामस्थ इकोसत्व संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते। MIDC वाळूज औद्योगिक क्षेत्रात वसलेल्या वाळूज ग्रामपंचायतीला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली। ग्रामपंचायतमधील कुटुंबाकडून कचरा संकलन करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या नवीन 2 घंटागाडीचं लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या हस्ते करण्यात आलं। ग्रामपंचायतीच्या वतीनं खाम नदी लगत केलेल्या साफसफाईची पाहणी करून सूचना दिल्या। यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच शमिता पठाण, उपसरपंच योगेश अरगडे, इस्माईल पठाण, नंदू सोनवणे, पोपट बनकर, अंकुश वागचौरे, विस्ताराधिकारी भारत घुगे, अशोक घोडके, ग्रामविकास अधिकारी उत्तम भोंडवे तसंच ग्रामस्थ इकोसत्वाचे प्रतिनिधी उपस्थित होते। औद्योगिक क्षेत्रालगत वसलेल्या नारायणपूर बुद्रुक या गावाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली। ग्रामपंचायतीच्या वतीनं खाम नदी लगत तयार करण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅकची पाहणी केली। तसंच घन कचरा विलगीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या शेडचं लोकार्पण यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं। ग्रामस्थांनी या कामात दिलेला लोकसहभाग बाबत ग्रामस्थांचं कौतुक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलं। यावेळी ग्रामविकास अधिकारी स्वप्नील घडामोडे, सरपंच नासेर मोहम्मद शेख, माजिद सांडू शेख, दिलीप खरात, ग्रामस्थ, महिला व इकोसत्वाचे प्रतिनिधी उपस्थित होते। पैठण तालुक्यातील खाम नदीवरील शेवटचं गाव ब्रह्मगव्हाण या गावाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला। ग्रामपंचायतीनं जायकवाडीच्या बॅकवॉटरमध्ये वॉटर बोटिंग, ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ विक्री व्यवसाय, मुक्कामासाठी तंबू शेड उभारणं याबाबत नियोजन करण्यात येऊन चर्चा करण्यात आली। यावेळी पैठण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, ग्रामविकास अधिकारी बाळकृष्ण गव्हाणे, सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, बाळासाहेब मिसाळ व ग्रामस्थ इकोसत्व संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते। या ग्रामपंचायतीला भेटी देताना दौऱ्याच्या वेळी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांबळे, जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अभियंता रुपेश हिरे, वनपाल अविनाश राठोड, शिवाजी चव्हाण, GA वैद्य, इकोसत्वचे गौरी निराशे, प्रियंका वाजे, अक्षय गणाचार्य, शिवाजी दामोदरे, आम्रपाली डोंगरे उपस्थित होते। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या।
शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते। तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो। त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर आपलं स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं 16 फेब्रुवारी पासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करीत आहोत। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिवसेनेनं या शिवजयंती निमित्तानं शिवोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सातत्यानं शिवसेना शिवजयंतीला वेगवेगळे उपक्रम राबवत असते आणि टिपिकल कार्यक्रमापेक्षा वेगळं काहीतरी करावं या हेतूनं नुसता उत्सव नाही तर याच्यातून काही विचार, काही प्रेरणा हे सुद्धा देण्याचा प्रयत्न शिवसेना करत असते। याच मालिकेत यावर्षी 16, 17, 18 कारण शिवजयंतीच्या दिवशी काही कार्यक्रम नाही ठेवलेला, कारण मिरवणुका असतात। 16ला आम्ही शिवकालीन आणि ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन क्रांती चौकात करतोय। जे सगळे शिवकालीन शस्त्र आहेत, ऐतिहासिक शस्त्र आहेत, जे आताच्या पिढीला याची माहिती नाही, त्याची प्रदर्शनी आम्ही ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे मराठा साम्राज्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे साहसी खेळ खेळले जायचे त्याचं प्रदर्शन सुद्धा 17 तारखेला संध्याकाळी आपण करतोय। आणि सगळ्यात शेवटच्या दिवशी पांडुरंग बलकवडे यांचं व्याख्यान, मला वाटतं पांडुरंग बलकवडे यांचं नाव ज्यांना शिवाजी महाराज माहिती आहे त्यांना पांडुरंग बलकवडे सुद्धा माहिती आहेत। शिवरायांची अष्टक्रांती या विषयावर व्याख्यान आयोजित केलेलं आहे। 17 तारखेला दुपारी महिलांसाठी पाळणे गीत, जे पाळणा
हे म्हणण्याचं जरा ही परंपरा थोडी खंडित होऊ पाहते आणि म्हणून ती परंपरा चालू राहावी या हेतूनं शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं पाळणे गीताची स्पर्धा 17 तारखेला दुपारी 4 ते 6 या वेळेत क्रांती चौकात होणार आहे. थोडक्यात अशा पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम शिवसेना संभाजीनगर शाखेच्या वतीनं राबविले जात असताना राज्य सरकारने नुकतंच वाघ नका आणली असं म्हणतात. आता ती खरी खोटी याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते, त्याच्यात मी जात नाही. परंतु पुरातत्व खातं जे राज्य सरकारचं यांनी ही वाघ नख जिथं जिथं भोसल्यांचा स्पर्श झालेला आहे अशा ठिकाणी त्याचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. दुर्दैवानं भोसलेंचा जन्म जिथं झाला ते वेरूळ म्हणजे संभाजीनगर, इथं राज्य पुरातत्व खात्यानं हे वाघ नखाचं प्रदर्शन ठेवायला पाहिजे होतं. हे काही ठेवलेलं नाही. नागपूरमधून सुरुवात आहे, सातारा सांगली इकडे काही जिल्ह्यामध्ये आहे, परंतु संभाजीनगरात नाही. आणि माझं मत असं आहे की अनेक उल्लेख या मराठवाड्यात भोसल्यांचा स्पर्श झाल्याचा आहे. शिवाजी महाराजांचा असेल, संभाजी महाराजांचा असेल. जसं वेरूळ हे तर भोसलेंचं मूळ गाव आहे. मनपा सीबीएसई पॅटर्न शाळा गारखेडा व उस्मानपुरा यांचं स्नेह संमेलन संत एकनाथ रंगमंदिर इथं उत्साहात संपन्न झालं. यात विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकार सादर करून उपस्थितांची मनं जिंकली आहेत. महानगरपालिकेच्या सीबीएसई पॅटर्नच्या उस्मानपुरा व गारखेडा या शाळेचं वार्षिक स्नेह संमेलन संत एकनाथ रंगमंदिर इथं उत्साहात साजरं झालं. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महानगरपालिकेचे उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे उपस्थित होते. तसंच शिक्षण अधिकारी भारत तिनगोटे, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, कार्यालयीन अधीक्षक बारबोटे, प्राध्यापक मोरे व इतर शाळेंचे मुख्याध्यापक उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून महानगरपालिकेच्या शाळा कुठल्याही तुलनेत आता कमी नाही, याचबरोबर मुख्याध्यापक शशिकांत उबाळे व शिक्षक वृंद यांच्या मेहनतीचं कौतुक केलं व महानगरपालिकेच्या शाळांचा उत्तरोत्तर विकास करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे असं मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणातून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ज्युनियर केजी पासून 5वी पर्यंतच्या सर्व वर्गांनी विविध विषय हाताळत अतिशय सुंदर असं नृत्य सादर केलं. यात वासुदेव, गोंधळ, स्वच्छता, बॉलिवूड, देशभक्तीपर अशा विविध गाण्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार पाहून उपस्थितांना खूप आनंद झाला. शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत उबाळे यांनी शाळेतील विविध गुणसंपन्न विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार केला. त्यानंतर सर्व शिक्षकांनी वर्षभरात केलेली मेहनत लक्षात घेऊन शाबासकीची थाप म्हणून प्रत्येक शिक्षिकेला कौतुक चिन्ह कार्यक्रमात देण्यात आलं. याचबरोबर शाळेतील सेवक वर्गांचा देखील सत्कार करण्यात आला. अतिशय दिमाखात शाळेचं स्नेह संमेलन सादर करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी अश्विनी लोहार, ऋतुजा पगारे, जुवेरिया शेख, नीलम प्रेमल्लू, शुभांगी कदम, श्रुतिका पालवे, अश्विनी घोडगे, हर्षा सोनार, मसिरा आफंदी, अस्मिता आंभोरे, पूनम काटेकर, एजाज शेख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पूजा कुमार व सुग्रा जाफरी यांनी केलं, तर आभार प्रदर्शन अपर्णा ठाकूर यांनी मानले. कोहिनूर कॉलनी येथील मस्जिदमध्ये शबे बारातच्या निमित्तानं लहान मुलांनी तकरीर पेश केली. यावेळी मौलाना बिलाल, मौलाना गफार, मौलाना मोहसिन, मौलाना मुख्तार आदींची उपस्थिती होती. सारी दुनिया जानती है कि कुरान एक ऐसी मुक़द्दस किताब है जो अल्लाह ताला ने अपने महबूब पैगंबर हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर नाज़िल फरमाई. कुरान पाक पूरी दुनिया में सबसे ज़्यादा पढ़ी जाने वाली किताब है. कुरान की तिलावत कसरत से करनी चाहिए ताकि क़ल्बे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनिस्बत पैदा हो. कुरान पाक की बहुत बड़ी अहमियत है कि हमें कुरान पाक की हिफाजत करनी चाहिए. मिटाना इसको दुनिया से आसान हुई है. सुनो यारो, किसी इंसान का ये फरमान हुई है, किताबें आज भी दुनिया में है बेइंतहा मौजूद, मगर कुरान पाक से आला किसी की शान हुई है.
स्वरांगण निर्मित इंटरनल लता या लता मंगेशकर यांनी गायलेली आणि गुलजार यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रमाचं आयोजन 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजेला तापडी या नाट्य मंदिर इथं करण्यात आलं असून याच संगीत प्रेमींनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय. नमस्कार मित्रांनो, मी राजू काजे. येत्या 15 फेब्रुवारी 2025 रोजी मी आपल्या संभाजीनगरमध्ये येतोय. स्वरांगण प्रस्तुती इंटरनल लता आणि थीम मस्त आहे बघा. लता गुलजार साहेबांनी लिहिलेली आणि लता दिदींनी गायलेली. त्यामध्ये किशोरदांची सुद्धा काही डुएट्स आहेत. असा सुंदर निवडक गीतांचा कार्यक्रम घेऊन आम्ही दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता तापडी रंगमंदिरमध्ये येणार आहोत, सादर करणार आहोत. आपण सर्वांनी अवश्य यावं आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटावा आणि आम्हाला प्रोत्साहन द्यावं ही विनंती, हे आव्हान. धन्यवाद. मूकनायक दिनानिमित्त शक्यमुनी प्रतिष्ठान बीडच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2025चं आयोजन 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता PES इंजिनिअरिंग महाविद्यालय इथं करण्यात आलं असून या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकामागील सामाजिक जाणीव आणि बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेचा वारसा जतन करण्यासाठी शाक्यमुनी प्रतिष्ठान बीडच्या वतीनं या वर्षीपासून राज्यस्तरीय मूकनायक पुरस्कार सुरू करत आहोत. या पुरस्काराचं स्वरूप 25,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं आहे. या वर्षीच्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी म्हणून शाक्यमुनी प्रतिष्ठानच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय दिवाकर शेजवळ सर यांची निवड करण्यात आली आहे. शेजवळ सर हे गेल्या 35 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत असून मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य आहेत. येत्या 16 फेब्रुवारी 2025 वार रविवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता PES इंजिनिअरिंग कॉलेजच्या अशोका सभागृहामध्ये हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट जयमंगल धनराज सर, माजी प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज वडाळा मुंबई हे राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय अशोक शिरसे साहेब, प्रकल्प संचालक छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर PES अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचे प्राचार्य डॉक्टर अभिजित वाडेकर सर आणि दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार माननीय विजय बहादुरे सर हे उपस्थित राहणार आहेत. तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक, युवती, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं आव्हान शाक्यमुनी प्रतिष्ठान बीडच्या वतीनं करण्यात येत आहे. जय हिंद. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट. शस्त्रक्रिया झाली आहे, त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो. त्यात काही गैर नाही असं धस यांचं स्पष्टीकरण. शिंदे समितीला मुदतवाढ दिली पण रेकॉर्ड शोधा, अभ्यासक द्या, रेकॉर्ड शोधायला लावा यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचं 15 पासून साखळी उपोषण. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.